नीट परीक्षेची नवी तारीख जाहीर। आता 21 जून रोजी होणार परीक्षा। पेपरफुटीमुळे 3 मे रोजी झालेली परीक्षा झाली होती रद्द। नीट पेपरफुटी प्रकरणी एनटीएवर संशयाची सुई। एनटीए मधून प्रश्नपत्रिका मिळाल्याचा सीबीआयला संशय। सीबीआयकडून एनटीएतील दोषी अधिकाऱ्यांचा शोध सुरू। राखीव प्रवर्गातील परीक्षार्थींना खुल्या जागांवर दावा करता येणार नाही। स्पर्धा परीक्षांबाबत राज्य मंत्रिमंडळाचा मोठा निर्णय। सर्वांना समान संधीसाठी निकषात बदल। देशात पेट्रोल डिझेल दराचा भडका। देशभरात पेट्रोल डिझेलच्या दरात 3 रुपयांची वाढ। केंद्र सरकारचा निर्णय। देशात महागाईचा महास्फोट। एप्रिलमध्ये घाऊक महागाई 8.30%वर 42 महिन्यांचा रेकॉर्ड मोडला। आवक घटल्यानं भाजीपाल्याच्या दरामध्ये 50% वाढ। उष्णतेच्या लाटेच्या भाजीपाल्याच्या उत्पादनावर गंभीर परिणाम। इंधन दरवाढीमुळे भाज्या आणखी महागण्याची शक्यता। पंतप्रधान मोदी आजपासून युरोप आणि यूएईसह 5 देशांच्या दौऱ्यावर जाणार। जगभरातील भूराजकीय अस्थिरतेच्या पार्श्वभूमीवर दौरा। केंद्रीय मंत्रिमंडळात लवकरच फेरबदल। जूनच्या दुसऱ्या आठवड्यात फेरबदल आणि विस्ताराची शक्यता। नवीन चेहऱ्यांना संधी, काहींना डच्चू मिळणार, सूत्रांची माहिती। नाशिक लैंगिक अत्याचार आणि धर्मांतर प्रकरणी एसआयटी लवकरच आरोपपत्र दाखल करणार। 9 गुन्ह्यांचा तपास अंतिम टप्प्यामध्ये असल्याची सूत्रांची माहिती। तर आरोपींच्या जामीन अर्जावर आज फैसला। आंबा काजू बागायतदारांचा आज मुख्यमंत्र्यांच्या वर्षा बंगल्यावर मोर्चा। नुकसान भरपाईच्या मागणीसाठी शेतकरी आक्रमक। माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेही मोर्चात सहभागी होणार। प्रधानमंत्री आवास योजनेतील 5 लाख घरांचं आज लाभार्थ्यांना वाटप। साताऱ्यामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री शिवराज सिंह चौहान यांच्या उपस्थितीमध्ये पार पडणार कार्यक्रम। राज्यात 30 जूनपासून एसआयआर मोहीम। किती मतदार वगळले जाणार याकडे लक्ष। महाराष्ट्रासह 16 राज्य आणि 3 केंद्रशासित प्रदेशातही पार पडणार प्रक्रिया।